भावनामुळे झालेले त्याच्या बुद्धीचे अपहरण सुद्धा गुरु नष्ट करतात आणि त्याची बुद्धी त्याला परत प्रदान करतात. भ्रमित झालेल्या बुद्धीमुळे तो दयनीय अवस्थेत गेला होता. त्या भ्रमातून त्याला बाहेर काढून वास्तवाकडे, त्याच्या जीवनाच्या सत्याकडे, अस्तित्वाकडे त्या शिष्याला वळवतात, हळूहळू घेऊन जातात. आणि अशा शिष्याच्या जीवनामध्ये सतचित आनंद, चिरंतन टिकणारा आनंद, परमानंद हळूहळू त्याचे गुरु प्रस्थापित करतात. जेव्हा त्याला या आनंदाची, प्रसन्नतेची जाणीव होऊ लागते, मग तो त्याच्या गुरूंना